विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वी गणित सराव संच 8 अभ्यासणार आहोत। यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्यांचा गुणाकार शिकायचा आहे। पूर्णांक संख्यांचा गुणाकार करत असताना आपल्याला या ठिकाणी काही नियम दिलेले आहेत। दोन धन संख्यांचा गुणाकार नेहमी धन संख्या मिळतो। एक धन संख्या आणि दुसरी ऋण संख्या असेल तर गुणाकार ऋण संख्या मिळतो। एक ऋण संख्या दुसरी धन संख्या असेल तरी सुद्धा गुणाकार ऋण संख्या मिळतो आणि दोन्ही ऋण संख्या असतील तर त्यांचा गुणाकार धन संख्या मिळतो। या चिन्हांचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी पूर्णांक संख्याचा गुणाकार करायचा आहे। पहिल्या उदाहरणामध्ये 5 आणि 7 चा गुणाकार 35 येईल आणि दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे हा गुणाकार धन 35 येईल। या ठिकाणी 9 आणि 6 9 सकट 54 गुणाकार येईल, परंतु एक ऋण संख्या आहे एक धन संख्या आहे म्हणजे गुणाकार ऋण 54 येईल। पुढच्या उदाहरणामध्ये 9 चोक 36 गुणाकार येईल, परंतु एक धन संख्या आहे एक ऋण संख्या आहे म्हणजे गुणाकार ऋण 36 येईल। पुढच्या उदाहरणामध्ये 8 साठी 56 गुणाकार येईल, पण धन ऋणाचा गुणाकार आहे म्हणजेच तो ऋण 56 येईल। पुढच्या उदाहरणामध्ये 124 आणि 1 चा गुणाकार 124 मिळेल, पण दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे तो गुणाकार धन 124 मिळेल। या ठिकाणी 12 साठी 84 गुणाकार 84 मिळेल, दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणजे गुणाकार धन 84 मिळेल। या ठिकाणी 63 गुणिले 7 आपण 7 ने गुणूया 63 ला। 7 त्रिक 21 हातचे आले 2 7 चौकोन 42 आणि 2 44 म्हणजे गुणाकार 441 येईल आणि दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे गुणाकार धन 441 येईल। शेवटच्या 8व्या उदाहरणामध्ये 15 आणि 7 चा गुणाकार 15 7 500 म्हणजे 105 येईल आणि ऋण धन संख्यांचा गुणाकार आहे म्हणजे तो ऋण येईल ऋण 105। चला या सर्व संख्यांचे गुणाकार आपण वहीमध्ये लिहूया। सराव संच 8 मध्ये आपल्याला पूर्णांक संख्याचा गुणाकार करायचा आहे। त्यामध्ये पहिले उदाहरण आहे -5 गुणिले -7 5 7 35 गुणाकार 35 आणि दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे गुणाकार धन धन चिन्ह लिहिण्याची गरज नाही। दुसरे उदाहरण 9 सकट 54 गुणाकार 54 आणि ऋण गुणिले धन संख्या म्हणजेच गुणाकार ऋण 54। तिसरे उदाहरण 9 चोक 36 आणि धन ऋण संख्याचा गुणाकार आहे म्हणजेच ऋण। चौथे उदाहरण 8 गुणिले 7 8 साठी 56 धन ऋण संख्यांचा गुणाकार आहे म्हणजेच ऋण। पुढे उदाहरण 5 124 गुणिले 1 म्हणजे गुणाकार 124 आणि ऋण 2 संख्याचा गुणाकार आहे ऋण ऋण म्हणजेच धन। त्यानंतर 12 गुणिले 7 12 साठी 84 आणि दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे गुणाकार धन 84। पुढे 7वे उदाहरण ऋण 63 गुणिले ऋण 7 7 ने गुणूया 7 त्रिक 21 हातचे 2 7 चौकोन 42 42 आणि 2 44 गुणाकार 441 आणि दोन्ही ऋण संख्या आहेत म्हणजे गुणाकार धन। पुढे 8वे उदाहरण 15 गुणिले 7 15 7 500 105 आणि ऋण धन संख्यांचा गुणाकार आहे म्हणजेच ऋण। यासोबतच सराव संच 8 चा अभ्यास पूर्ण झाला। यामध्ये आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार अभ्यासला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 9 चा अभ्यास करूया। थँक्यू।